आलो पाहिजे बरं का. साहेब आज बोटा या ठिकाणी आंदोलन झालं, नेमके काय आश्वासन मिळाले, आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? पहिल्यांदा तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती आणि विवेकानंदांची जयंती उत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज बोटा येथे पठार भागाच्या जनतेच्या वतीनं एक आंदोलन रस्ता रोको मोठा करण्यात आला होता. त्यातून अकोले संगमनेर भागातून सगळे कार्यकर्ते आणि मायबाप जनता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या आंदोलनात अमोलजी खताळ आमदार साहेब यांच्या पत्नी नीलमताई खताळ ह्या पण उपस्थित होत्या. आणि तिथं जे ठरलं गेलं तर ती महत्त्वाची भूमिका आहे की पालकमंत्री स्वतः ह्या आंदोलनाच्या संपर्कात होते आणि पालकमंत्र्यांनी शब्द दिला आहे की आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कार्यशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची लवकरच म्हणजे उद्या किंवा परवा इलेक्शन जरी महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहेत महानगरपालिकेची तरी आम्ही वेळ घेतो आणि 20 तारखेच्या आत सगळी ही आंदोलन कृती समिती, अकोल्याची कृती समिती असेल, रेल्वे कृती समिती, पठार भागाची रेल्वे कृती समिती असेल किंवा बाकी आमदार अमोलजी खताळ साहेब माझ्यासह यांची बैठक मुख्यमंत्री महोदयांबरोबर होणार आहे. आणि तिथून जो काही अहवाल पाठवला जाणार आहे की शेवटी आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे करतील ते महाराष्ट्रात दुसरं कुणी करू शकणार नाही. त्यामुळं जी काही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे ती नाशिक, सिन्नर, देवठाण मार्गे संगमनेर आणि संगमनेर मार्गे बोटा आणि आळेफाटा अशी पुढं जाणार आहे. आणि त्याची जवळजवळ बोट्याचं स्टेशन, अकोल्यात देवठाणचं स्टेशन आणि संगमनेरचं स्टेशन होईल ही आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्णत्वाला जाईल याची आम्हाला खात्री आहे. कारण पालकमंत्र्यांनी शब्द दिला आहे झाला तर रेल्वेचा मार्ग हा देवठाण मार्गेच बोटा मार्गेच होईल असा देवठाणमध्ये येऊन शब्द दिला आहे आणि आज त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. तर आम्हाला वाटतं हा प्रश्न नक्की मार्गी लागेल. धन्यवाद. साहेब अकोले तालुक्यातील कुठेतरी भावना आहे, मोठ्या भावाने रेल्वे पळवली आणि ते देवठाणच्या आंदोलनात नव्हते, आज बोट्याच्या आंदोलनात ते सहभागी नाही. तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालणार आहात त्या विषयावर? अर्थात आता त्यांची भेट घेण्याचा तसा काही कारण नाही आहे, कारण ते सत्ताधारी पक्षात नाही आहेत मला वाटतं. आणि आज सत्ताधारी पक्षाचं काम आहे की न्याय देणं जनतेला. त्यामुळं आमच्या डोक्यात वाद करणं नाही आहे, पण अकोल्यावरती अन्याय करण्याची भूमिका कुणाचीच असू नये. कारण नगर जिल्ह्याची तहान भागवण्याचं काम अकोले तालुका करतो आहे आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जे काही महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे ते आई कळसुबाई आहे, भंडारदरा डॅम आहे, मुळा नदीचा उद्गम आहे. पण ह्या सगळ्या बाबी जर अकोल्यात आहे, तुम्ही जर सगळ्या अभिमानानं म्हणतात की अकोले तालुका हे महाराष्ट्राचं काश्मीर आहे, तर मला वाटतं असं काही संकुचित भावनेत न करू नये. आणि सगळ्यात आता इथं बाजीराव दराडे आहेत किंवा सतीश आहे, ही सगळी इंजिनियर मंडळी सांगतायत का यांचे आता त्यांचे काळ्याचे ढवळे झालेत. त्यांनी सांगितलं की जो काय फिजिबल रेल्वे मार्ग आहेत सरळ, तर मला वाटतं हाच पहिला मार्ग आहे. त्यामुळं याच्यात बाकीचं कुणी राजकारण घालू नये. आम्हाला कुणाला कमी लेखायचं नाही, आम्हाला कुणावरती राजकारण करायचं नाही, आम्हाला कुणावर वाईट बोलायचं नाही. आमचा हक्क आम्हाला मागायचा आहे, एवढंच बाकी